उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अणुसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य हे सारे करुणी हे शक्य एका क्षणात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास. मी अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व भक्तगणांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. श्री श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रेय यांचा हा तिसरा पूर्णावतार असे मानले जाते. अक्कलकोटमध्ये 22 वर्ष वास्तव्य करून स्वामी 19व्या शतकात होऊन गेले. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दत्त संप्रदायाचा प्रसार केला. 1856 मध्ये स्वामींनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. मंगळवेढ्याहून अक्कलकोटमध्ये त्यांनी गावामध्ये पहिल्यांदा खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला. 1459 मध्ये स्वामी गाणगापूरला जाऊन श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका त्यांनी तिथे स्थापन केल्या आणि शैल यात्रेचं निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झालेत. स्वामींनी कर्दळीवनामध्ये 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यावेळी मुंग्यांनी त्यांच्यावरती वारूळ रचले. एक दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या कर्दळीवनात लाकूड तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. उद्धवाचं निमित्त साधून भक्तांच्या कल्याणासाठी स्वामींनी प्रगट व्हावं असं ठरवलं. तर लाकूड तोड्याच्या हातून म्हणजेच उद्धवाच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. तर त्यातनं रक्ताच्या धारा वाहू लागल्यात आणि काही क्षणातच एक तेजस्वी अशी मूर्ती तिथे प्रकट झाली. तर ती मूर्तीच म्हणजे आज अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आता ह्या महापुरुषाची जखम पाहून उद्धव घाबरला आणि त्याला खूप दुःख झाले. पण भक्तांकडे मायेने पाहणाऱ्या महाराजांनी उद्धवला अभय दिले आणि त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर ते गंगातीरी त्यांनी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करताना ते कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्याला त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ते काशी प्रयाग या मार्गे त्यांनी भ्रमण केले आणि उत्तरेकडून ते दक्षिणेकडे आले. श्री त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साईनाथ महाराज यांना दीक्षा दिली. तर अशी ही अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची ओळख. धन्यवाद.